जगण्याचा पाया. वा वा माऊली, खूप छान. तुमचं मनापासून स्वागत आणि एकदा जोरदार टाळ्या ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सगळ्या महाराष्ट्रात वारीचा उत्साह आहे मंडळी. या वारीनं आपल्याला काय शिकवलं, जगायचं कसं हे शिकवलं आणि जगायचं का हे शिकवलं. वारीनं आपल्याला काय दिलं तर बंधुभाव दिला. हे विश्वाची माझे घर, संत ज्ञानेश्वरांनी इतका मोठा आपल्याला मंत्र दिलेला आहे. या विश्वातला प्रत्येक जण हा माझा नातेवाईक आहे आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये एकच नातं आहे, ते म्हणजे माऊली. नक्कीच. वारीत सुद्धा जेव्हा माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात एकच नातं असतं, माऊली हे नातं. नातं हीच आपली थीम आहे, बंधुभाव हीच आपली आजची थीम आहे. आणि या वारीच्या निमित्तानं आपल्या या मंचावरती हे जे चेहरे आलेले आहेत त्या चेहऱ्यांमध्ये थोडं थोडं साम्य सुद्धा तुम्हाला दिसत असेल, कारण आजची थीमच आहे भावंड. या सगळ्या भावंडांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चिंग्स शेजवान चटणी, महाराष्ट्राचा ठेचा सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. सेलिब्रिटी पॅटर्न को पावर्ड बाय सिस्का LED, डेनवर डिओड्रंट अँड परफ्युम्स, रेडमी नोट 7 Pro, ज्वेलरी पार्टनर पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड, एज्युकेशन पार्टनर नवनीत एज्युकेशन, स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी. आता येणार आहे या जोडीकडे अभिनय आणि स्वानंदी. महाराष्ट्राचा विनोदाचा बादशाह तुमच्याच घरात. मग तुम्हाला काय वाटतं, दोघांपैकी विनोदाचा किडा कोणात जास्त आलाय? तसं माणूस म्हणून आम्ही दोघंही विनोदी आहोत. आवडलंय. विनोदी अभिनेत्याच्या मी दोघंही मुलं आहोत. पण मॅडम जेव्हा लहान होत्या, 1-2 वर्षाच्या, तेव्हा त्यांचा चेहरा कम्प्लीट गोल होता आणि त्यांच्यावर एक्सप्रेशन फार नसायचे त्या चेहऱ्यावरती. ते फक्त एवढंच एक्सप्रेशन आहे तर असाच. आणि म्हणजे हसवलं तरी फक्त एवढंच हसणार. या इन्स्टॉलमेंटमध्ये आधी हा गाल वरती करणार आणि मग परत तो गाल वरती करणार. वडील जेव्हा हसवायला जायचे तेव्हा पण ती हसवायची नसायची ना. पहिला ऑडियन्स असेल तसं, पहिला ऑडियन्स असेल लक्ष मामांचा असा की तिला चॅलेंज त्यांना वाटलं आणि सर्वात जास्त पर्यंत त्यांचं हिच्यावरती होतं. आणि मॅडमच फक्त त्यांनी मला एक पोस्ट दिलेली, असं करायचं आणि असं असायचं, तर ती तेवढंच करायची. आणि मम्मा मग चिडायची, हे काय तुम्ही सांगून ठेवलंय. ती तेवढंच करत असते. 7वी पर्यंत तिला पोस्ट दिली ती अशी. 7वी पर्यंत नाही. तिला बोललं पासपोर्ट साईज फोटो तिथे 15 भावंड असल्यामुळे हिला एकटीला सर्वांना ओवाळायला लागायचं. आता तिला प्रॅक्टिस झाली आहे, पण आधी जेव्हा ती 2-3 वर्षाची होती तेव्हा तिचा हात खूप दुखायचा. तेव्हा ती सरळ ताट हातात द्यायची, मला मी नाही ओवाळणार, माझा हात दुखतो असं म्हणून ती सरळ ते बंद करून टाकायची तिकडे. अजून एक किस्सा आहे. मी जे सेकंडमध्ये होते तेव्हा मी माझ्या काकांचा रेझर होता तो घेतला आणि अख्ख्या तोंडावर फिरवला. माझे आयब्रोज गेलेले. आणि दिवाळीची वेळ मी सगळ्या भावांना अशी मारते, मम्मी एका हाताने पकडले. भाऊबीजेचे बुवाई बीज झाले. तर आता थुकरटवाडीतल्या आमच्या कलाकारांकडे वळण्याची वेळ आलेली आहे. आज भाऊ बहीण स्पेशल, भावंड स्पेशल असा हा एपिसोड आहे. म्हटलं मग तुमच्यासमोर तशीच एखादी गोष्ट सादर का करू नये ज्याच्यात गंमत आहे. अनेक सिनेमे आपल्याला माहिती आहेत जे भावा बहिणीच्या प्रेमावरती आलेले आहेत, पण एक सिनेमा असा होता ज्यात खूप वेगळाच ड्रामा होता. असा एक सिनेमा होता तो म्हणजे अनाडी. तो आमच्या पद्धतीने आता तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहे, ज्याच्यात त्या 3 भावांचं प्रेम आहे, भावा बहिणीचं प्रेम आहे आणि मग बहीण ज्याच्यावरती प्रेम करते त्याचं वेगळं प्रेम आहे. त्यांचा होता अनाडी, आमचा आहे अडाणी. आपल्या या सिनेमामध्ये आज काय घडणार आहे या सिनेमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. तर सुरुवातीला बडे भाई राजा जी आहेत त्यांना आपण भेटूयात, मग ते बाकीच्यांचा इंट्रो करून देतील. या अरे
वॉशरूम पहा, गाणं पहा, कोणतं लावलं तू. अरे काही तर लक्ष असू दे स्किटवर. आता भार्गवी समोर बसल्यावर तिथंच गाणं लावणार ना. नमस्कार. पण ऐक, आम्ही नाही जा, तुम्हाला सांगतो भार्गवी, तू इथं आली म्हणून नाही सांगत, पण हे गाणं तू जरी केलं असेल ना तरी हे आमच्या ह्या सेटअप मध्ये लय फिट बसते गाणं. कसं काय? म्हणजे काय होते, इथं आपल्या इथं गेस्ट होतात चांगले हा, आणि आम्ही प्रोग्राम करतो. प्रोग्राम केला का आम्ही सांगतो झाला प्रोग्राम, जा आता. तर गेस्ट होता, आम्ही नाही जा. ते म्हणजे जातच नाहीत. आपल्या कार्यक्रमावरचं प्रेम म्हणून ना. नाही मग? खाली पाणी तुमलं एवढं पाणी आहे. जातो म्हणलं तरी जाऊ शकत नाही एवढं. तुम्ही कोण आहात आणि तुमचे भाऊ कोण आहेत हे लोकांना सांगा. तर मी भाई राजा आहे. भाई राजा ह्या हवेलीचा मालक. इथं आम्ही तिघ भाऊ राहतो. मी भाई राजा, एक मंजले राजा आणि एक छोटा राजा. अय माझे डायलॉग झाले, या आता. अरे भाऊ आहे दोघं जण, असं काय करतो रे? हा, बॅटमॅन काय रे? तुम्हाला मी आज केक आणायला सांगत होत ना, वाढदिवसाचा. खाली यात काय आले तुम्ही? केक से का दादा? अरे जिंदगी का मजा तो खट्टा मग वाढदिवसाला का आंबील खाऊ घालणार आहेस? जास्त हसलास तर तात पाडीन. ग बसा, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, मधला राजा आहे मी. मजले राजा बघितलं, मजले राजा आहेत ते. मजले राजा नाही, वरचा मजला रिकामा राजा आहे. आत्ता टोल नाक्यावर गाडी थांबवली, तो म्हणाला 35 रुपये, हा म्हणाला संकर्षण कराडे गाडी सोडा. मग काय अशी कशी सोडेल? त्याच्याकडून 70 रुपये घेतले, मागचे 70 बाकी आहे, 35 100 द्या म्हणाला अजून. नाही ते कन्फ्युजन झालं. काय? ते टोल नाक्यावाल्याला वाटलं की तो संकर्षण आहे, हा. पण तसं नाही. ते CCTV चेक केलं, तो त्याचा भाऊ होता. अरे मग त्याच्या भावाचं नाव सांगायचं ना तिकडे. नाही, त्याच्यापेक्षा 100 रुपये देणं परवडतं. नाव किती अवघड आहे ते. काय? अक्षय तृतीया काय ते? अक्षोभ अधोक्षज. म्हणून 100 रुपये दिले मी. आपली बहीण राजनंदिनी आज 16 वर्षे झालीये. तिचा वाढदिवस आहे म्हणून केक आणायला सांगितला होता. फुकटे हो तुम्हाला. दादा चिंता नको, राजनंदिनीचा वाढदिवस आणि 16वा सगळा बंदोबस्त मी करणार. हा, एवढी लाडात वाढवलेली बहीण आहे आपली ती. येस, म्हणून तर लहानपणापासून तिला असं तळ हातावरच्या माव्या मावा केक सारखी वाढवली. पण दादा, अजूनही मला त्या भविष्यवर्त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली की भ्या वाटतं दादा. नाही, इथे विजांच्या कडकडांचा आवाज होता, पण जाऊ दे आता भाऊ. त्या भविष्यवाल्याने सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या बहिणीला किती बी लाडा कोडात वाढवा, एक दिवस ती तुमची परवानगी न घेता दुसऱ्या मुलाशी लग्न करील. नाही, ते शक्य नाही. म्हणून तिला आतापर्यंत एवढ्या संरक्षणात वाढवलंय आपण. तिला कुठं बाहेर जाऊ दिलेलं नाही. सगळ्या सुख सोयी या हवेलीत आणल्या. तिच्या मैत्रिणी, तिची शाळा, तिचा दवाखाना सगळं या हवेलीत आणलं. परपुरुषाची तिच्यावर दृष्ट पडू दिली नाही. सगळ्या गावात ऐलान केलंय की आमच्या राजनंदिनीकडे एकाही पुरुषानं पाहायचं नाही. आतापर्यंत राजनंदिनी एकाही पुरुषाला दिसली नाही. मग आपण कोण होतो? तू गपचूप बस. अबे हुकलेल्या परपुरुषाबद्दल बोलतो रे. परपुरुषाला गृहप्रवेश काय गृह पुरुष आहे. पुरुष पुरुष आहे.
तर आज आमच्या राजनंदिनीचा 16वा वाढदिवस आहे आणि त्या रामाला बोलवा रामाला गाणं म्हणायसाठी. तो बी तर पुरुषच आहे ना. पण अरे असं त्याला काय होतं, हवा येऊ द्या मध्ये खूप वेळा तो बाईच करतो. शांताबाई करतो, शांताबाई. नाही, त्याला बोलवायला हरकत नाही. हा. पण तो एकटा येत नाही ना. का? तो आणि त्याची आई. मग येऊ दे ना, तिला का फुकटाचा पगार देणार आहे का? हा? येऊ दे, तिला पण 2-4 पंच मारेल ना ती पण. बोलवा. रामा, ए रामा, ये रे. बस. अरे हे कोण आहे ही? परी 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 परी. आई परी नाही ग, पिसाळलेला पारवा वाटतोय तू. परी बनून काय आलीस? का म्हणजे त्या गाण्यातच आहे ना ते, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. मग मी आई असती ना, म्हणून मी परी असती. तू माझ्या माग माग का आलीस? का म्हणजे यांनीच अख्ख्या गावात दवंडी पेटवली आहे की पोरीचा बर्थडे आहे तर सगळ्यांनी वाड्यातच जेवायला या, कुणाच्याच घरात आज चूल पेटणार नाही. हो, कधी आपल्या घरात चूल पेटलीये का? मला ना खरंच कळत नाही, ही माझी आई आहे का शंकरसेन कराडे. कधीच घरात काही मिळत नाही, शिजवत नाही, बाहेरच जेवतो तो. असं ते, पण माझ्यामुळे तुला चांगलं चांगलं खायला मिळतंय ना. अगं ते लाछारून देतात डब्बा. घे बाई, जा दुसऱ्या घरी. ए गपचे बसा, काय चालत तुझ्या दोघांचा? आणि हे कोण आहे, हे बॉयलर चिकन? मी परी असते मी, ह्याची आई. एक काढ रे पोरा, एक काढ. याची आई असते मी, ह्याची आई राखी. मेरे करण अर्जुन आएंगे, आएंगे मेरे करण अर्जुन बसंती. काय एकदा काय? आएंगे मेरे करण अर्जुन बसंती कुत्ते के सामने मत. एकदा नक्की कन्फर्म ठरव, तुला काय करायचंय? राखी करायचं का धर्मेंद्र करायचंय? मला दोन्ही जमत नाहीत. मी सेफ साईड म्हणून सुनील शेट्टी करू का? प्रत्येक वेळेस काय रे सुनील शेट्टी सुनील शेट्टी सुनील शेट्टी? प्रत्येक वेळेस सुनील शेट्टी का? काय प्रॉब्लेम काय माझ्या सुनील शेट्टीचा? का? ती कार्तिकी गायकवाड सारखी आपलं घागर घेऊन गाते ते चालतं तुम्हाला. मग माझ्या सुनील शेट्टीचा काय प्रॉब्लेम आहे? जरा आपलं स्टेजवरती वन्स मोर आलं की लगेच आपलं घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत 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 ठुमकत. हे काय? हे पाणी डचमळलं थोडं. अरे मला सांग, ती भुवई का उडवती? ती ऍक्च्युली भुई नाही उडवत. मग ती ड्रायव्हरला सांगते पेमेंट आलंय, गाडी काढ. गाडी काढ. निघाली पाण्याकडे. अरे हे काय? हे पाणी शिंपते तर बागवा. अरे बस करा, खूप घागरी भाजला तुम्ही. आल्यापासून स्कीट मध्ये पाणी भरताय. जमलं तर राखी करा. आएंगे. कोण आएंगे आता? आता कोण आएंगे? आएंगे कोणी आएंगे नाही आता.
राजनंदिनीचा येण्याचा वेळ झालेला आहे. आजपर्यंत तिची एकही गोष्ट कोणाला माहिती नाहीये. घ्या बसा, आम्हाला सगळं माहिती आहे. उद्या काय काय माहितीये? हेच की ईशा ही राजनंदिनी आहे आणि राजनंदिनीचा खून सुबोध भावेने केलाय. काय सांगता? काय चालू आहे तुमचं इथं? इथं काय चालू आहे? काय दिसते तुम्हाला? तुला पाहतोर चालू आहे का इथं? अगं, तुला पाहतोर चालू आहे का? बस ना, जास्त बोलू नको ना. पहाटे रे काय किट लवकर संपव, नाही तर उद्या पहाटे रे व्हायचं आपलं. राजनंदिनी ये बेटा. ये. हे गपचे बसा रे. थांबा. काय चालू आहे? ते काय करते पोरग ते बघा तिकडे तुमचं. काय? काय चालू आहे रे? टिश्यू दे दे. काय? टिश्यू काय दे? रे काय झाला? ए बेटा, अरे मेकअप कशाला काढतोस? मग काय करू, माझं सगळं तूच करतीस तिकडे जाऊन. मला काही चान्सच देत नाही. जाऊन घरी घेतो तरी. असं ते बेटा, मी तुझी गरीब बिचारी राखी आई आहे ना, दाढीवाला जा तिकडं. बोलताना गरीब राखी आणि नाचताना राखी सावंत कशी होती का? ही आमची राजनंदिनी. वा वा, कडक आहे. वाढदिवसाचा बंदोबस्त कडक आहे असं म्हण. आज हिचा 16वा वाढदिवस. बडे भैया हा कोण आहे? मी रामा, गायक आहे मी. माझं पोरग फार साधं बोळ आहे, एकदम ज्ञानेश्वर मिश्राम सारखं. ज्ञानेश्वर मिश्राम. ए, त्यांना काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो. तुला बोलतोय. कोण आहे? छोटे भैया गुलशन ग्रोवर. हा, लहानपणी मला पण झाले होते, ताप येतो त्याने. कशाने? गुलशन ग्रोवरनी ताप येतो, ताप. हे ते ग्रोवर. छप्पन टिकली. नाही, छप्पन टिकली म्हणजे कांजण्या. खालती खास इंजेक्शन द्यावं लागते. अशा ठिकाणी गोळी मारेन ना, त्या ठिकाणी इंजेक्शन घेतोस. गुलशन भैया का त्यांना घाबरवताय? तुम्ही अजिबात घाबरू नका. ह्या बंदुकीमधनं चुरांशिवाय दुसरं काहीच काय बोलतेस? बरोबर बोलतायत नंदिनी ताई. अहो, त्या बंदुकीच्या नळ्या नाही, लाईट फिटिंगच्या नळ्या जास्त वाटते. लाईट फिटिंगचे नळ आहेत या. मग यातून वायर यायला पाहिजे ना अशी. बघितलं का? हा कोण आहे? आम्ही ठाकूर घराण्याच्या मोठ्या सुनबाई आहोत. ठाकूरायन मंजुळाबाई पेडेमरेकर. कोण? कोण? वाई वाई कोण? छपीदार छपी पितोऱ्या छपीदार छपी पितोऱ्या ते हाय पिचचं घ्या ना. काय चालू आहे? हाय पिक्चर घ्या. अरे, काय अक्कल आहे का तुम्हाला? कोण आहे तुम्ही? राजघराण्याचे ठकूर नाही. अरे ठकूर आहे ना तुम्ही, ठकूर आहे ना. काय चालू आहे तुमचं? तिला तुम्ही ठकुरान ठकुरान का म्हणता? ती की नाही 2-3दा टकुऱ्यावर पडली होती म्हणून टकुरायन. घरानं कुठलं तुमचं? चौफुला संस्थान पेद्रेवाडी बुद्रुक.
तिथूनच आणलीये बहिणींना. तेच त्यांचं माहेर आहे ना. बघा बघा कशी बोलते तुमची बहीण. तुम्ही लय म्हणत होता माझी बहीण हुशार आहे, माझी बहीण अशी आहे, माझी बहीण तशी आहे. लय लकी आहे ना तुम्हाला ती. आहे आमची बहीण आम्हाला लकी आहे म्हणून तर आम्ही रोज सकाळी उठल्यावर पहिले तिचं दर्शन घेतो, तिचा चेहरा बघतो आणि मग कामाला लागतो. बरोबर आहे. हिचाच चेहरा बघणार. हिचा बघितल्यावर तुमचं काम झालंच म्हणून समजा. तर मंडळी, श्रीमंतीच्या पिंजऱ्यात वाढलेल्या राजनंदिनीच्या 16व्या वाढदिवसाच्या दिवशीच राजनंदिनी आणि रामाची भेट झाली आहे. आता बघायचंय तिच्या लहानपणी भविष्यवेत्यानं केलेली भविष्यवाणी खरी होणार का? राजनंदिनी आपल्या भावांच्या मनाविरुद्ध लग्न करणार का? पाहुयात उद्याच्या भागात. तर गप्पांना सुरुवात करणार आहोत या बहिणींपासून आपण. मग तुम्हा दोघींनाही आता एक प्रश्न विचारणार आहे की भावंड म्हटलं की एक गोष्ट असते की तुमच्यात कुठलं साम्य आहे आणि कुठलं अजिबातच साम्य नाही. दोन टोकाच्या गोष्टी आहेत. दोघींनी सांगू शकता. मला प्रचंड नॉनव्हेज आवडतं. ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. हा म्हणजे ती अंडही खात नाही. आणि मला त्याच्या वाचून चालत नाही. सगळ्यात मोठा फरक आमच्या दोघींमधला म्हणजे ती अप्रतिम स्वयंपाक करते आणि मी अप्रतिम घाणेरडा स्वयंपाक करते. म्हणजे मग तू नॉनव्हेज खात नाहीचं कारण तू स्वतः बनवलेलं एकदा खाल्लं होतंस का? एकदा दुसऱ्यांनी बनवलेलं खाऊन बघ, कदाचित आवडेल नाही तुला. नाही. आणि सिमिलॅरिटी आम्हाला दोघींनाही फिरायला आवडतं, आम्हाला दोघींनाही शॉपिंग करायला आवडतं, आम्हाला दोघींना सिनेमा बघायला आवडतो. वा. आणि भांडणाचा कॉमन मुद्दा काय असतो लहानपणापासून? खूप मोठा कॉमन मुद्दा होता आमच्याकडे की मला माधुरी दीक्षित आणि तिला श्रीदेवी ह्याच्यावरनं आमची प्रचंड भांडणं म्हणजे मारामाऱ्या वगैरे. आम्ही 5 चुलत बहिणी आहोत. सो ती सगळ्यात धाकटी आहे. सो चैत्राली खूप मारायची मला आणि मी मारायला लागले ना की आजोबांच्या खोलीत जाऊन रडायची अरे जोर जोरात. किंवा ना लहानपणी आई 7 वाजता नाही हे सांगायचंय 7-7:30 वाजता शुभंकरोती म्हणायला घरी यायलाच पाहिजे. तर आई हाका मारायची. तर ही लहान असल्यामुळे ही आसपासच खेळायची. तर हिला हाक ऐकायला यायची पण ही मला नाही बोलवायची कधी. मी घरी जाऊन ही आपली शुभंकरोती म्हणून बसून असायची. मी उशिरा यायचे खेळून की मी रोज घराबाहेर उभी असायचे बाबा येईपर्यंत ऑफिस. मी असं ऐकलं की तुम्ही दोघींनी काहीतरी टॅटू केला नवीनच. हो. अरे वा. काय ह्याचा अर्थ काय असतो? सेल्टिक सिम्बल ऑफ बॉन्ड. सो असं आम्ही हा टॅटू दोघींनी करून घेतला. वा वा वा. भाऊ कदम पण फार करतो टॅटू. इथे 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 नाही आठवलं की सगळे टॅटूच असतात त्याचे दाखवला. मंडळी, सिस्का LED वापरा आणि करा विजेचा वापर एकदम 70% कमी. बरीच वर्षे चालणाऱ्या या LED सह कमी करा तुमचं वाढलेलं विजेचं बिल. सिस्का LED, लाईट इयर्स अहेड. तर मंडळी, आज इथे आलेल्या सगळ्याच पाहुण्यांना माहिती आहे की आपला हा पॅटर्न आहे सेलिब्रिटी पॅटर्न. आणि आता सेलिब्रिटी पॅटर्नच्या आपण दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. दुसरी फेरी सुरू आहे आणि आज सुद्धा 4 स्पर्धक एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि आपल्याला भरभरून हसवणार आहेत. आणि उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन 32 राऊंड. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या सेलिब्रिटी पॅटर्न स्पर्धेला. काय भाऊ लागला का बाण? हा लागला लागेल कसं मी सोडलाच नाही अजून. अरे मग मगापासून काय टोचतोय मला? अरे ती माझी छत्री आहे गड्या. तुम्हाला लागला का बाण? नाही मगाशी मी मारलेला डोळा. डॉक्टर बघ कसं बोलतोय. यांचा डोळा तुम्हाला लागला, ऑपरेशन करावं लागलं डोळ्यांचं. एक तर दिसतो ना त्यांचा डोळा. राहू दे. माझं नाव मैनाबाई कांदिवलीकर. वा वा वा. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा डॉक्टरच्या शेजारी बसायला असणार आहेत आपल्या थुकरटवाडी मधल्या स्पेशल गेस्ट. जोरदार डानी स्वागत करूया महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व प्रियाताई बेर्डे.
जोरदार टाळ्या प्रियाताईंसाठी. थँक्यू. अभिनय आणि स्वानंदी सुद्धा या भागामध्ये आहेत. प्रियाताई, आमच्यासाठी ही सगळी मोमेंटच आज खूप स्पेशल आहे. Thank प्लीज you. मी तुम्हाला स्थानबद्ध होण्याची विनंती करते. थँक्यू. जोरदार टाळ्या प्रियाताईंसाठी. मंडळी, सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला आणि विचारणार आहोत आपल्या कॅप्टन्सना की आजच्या भागामध्ये ते आपल्या टीम मधनं कोणाला उतरवणार आहेत. माझ्या टीम कडून शर्मिला राजाराम. माझ्या टीम मधून येत आहेत प्रल्हाद कुर्तडकर, खऱ्या अर्थाने कोकणचे सम्राट. वा, एक असा रेडिओ जॉकी आहे आणि त्यांनी कशी एक आगळी वेगळी स्पर्धा ठेवली आहे की जर तुम्ही लकी कपल ठरलात तर मग तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. बघूया तर मग आत्ता आपल्या समोर जे जोडपं येणार आहे ते ठरणार आहे का लकी कपल आणि मिळणार आहेत का त्यांना 1,00,000 रुपये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शर्मिला राजाराम डोंबिवलीचे बाहुबली मधून आणि प्रल्हाद कुर्तडकर कोकणचे हास्य सम्राट मधून. प्रथमेश, अरे उठ 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 उठ. काय झालं? सोफ्यातून उठवलंय तुला, आयुष्यातून उठवल्यासारखं काय करतोय? तुझ्यावर लग्न झाल्यापासून ना मला आयुष्यातून उठल्यासारखंच वाटतं. बघ, भांडण्यासाठी आयुष्य आहे. आता कामाला लाग. आपल्याकडे जिमी येणार आहे, RJ जिमी. मी काय करू? मी काय करू म्हणजे? अरे, रेडिओ FM कात टाकली वाल्यांनी आदर्श जोडप्याची कॉम्पिटिशन भरवली आहे. मी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. तुला माहितीये, जिंकणाऱ्या जोडप्याला 1,00,000 रुपये आणि होनुलुलूच्या जंगलात 3 नाईट्स आणि 4 डेजचा स्टे मिळणार आहे. बघ, हे आपल्याला घेतील ना, हा तू विचार बदल, समजले ना? मी एक वेळ नवरा बदलेन, विचार नाही बदलणार. मला नाही राहायचं घरात, मी चालू यार. प्रथमेश, मला नाही राहायचं. अरे थांब ना. प्रथमेश, जा तू. रात्री येईलच घरी. मी पण बघतेच कसा होत नाही तयार कॉम्पिटिशन साठी. हे डाऊल बैल बैल माझं डाऊल बैल बैल माझं लागले घुंगरू वाजायला निघालो सासूरवाडीला लागले घुंगरू वाजायला निघालो सासूरवाडीला आपलं सहजते. बाकी सरबुद्ध वाहिनी घरात सरबुद्धी सहस्रबुद्धी. मी कुठे जाते? हा ते पण आहे म्हणा. श्रेया बुगड्या हवाय उद्या सोडून आणि तुम्ही घर सोडून कुठे काय काय काम काय होतं? मोडेल वाटीवर बेसनचं पीठ हवं होतं. थालीपीठ खायची जाम इच्छा झाली आहे. कोणाला? तुम्हाला? बायकोला करणार मी आहे. तुमची बायको जाम नशिबाने, मी सांगते नशिबान. तुम्ही पण वा. जा जा जल्ला बेसनाचं पीठ द्या. आपलं लगेच सुरू. आईला इंडिया इंग्लंड बरोबर आज पण हारली. हायलाइट येते, हायलाइट आहे. सेकंड चान्स मिळाला तर जिंकायचं ना आज. बेसन पीठ घ्या तुम्ही, हा? आणि हे घेऊन काही सासूरवाडीला जाणार का? हे अच्छ करत जाण आणि सगळं पीठ. सॉरी सॉरी. जल्ला सगळा थालीपीठ इथंच केलाय. अरे थालीपीठ काय खालीपीठ आहे. सॉरी. हा सगळं आता हे घेऊन बघतो एखादं थालीपीठ होत आहे का बायकोसाठी. भाऊजी, माझं एक छोटस काम कराल तुम्ही? हा बोला ना वहिनी. माझा 1 दिवसाचा नवरा व्हाल? काय करता? त्याला पाया पडतो एवढं सोडून सगळं बोलावं. एका बायकोची सेवा करता करता हे बघा मरायला टेकलो आहे. तुम्हाला सांगतो एका म्यानात 2 तलवारी राहू शकतात
पण हा एक म्यान 2 तलवारी वा, वा, नाही वा, सांभाळू वा, शकत. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ना माझं. ते रेडिओवाल्यांनी ना स्पर्धा भरवली आहे. हो, आदर्श जोडप्याची. त्यासाठी आरजे जिमी येणार आहे हो इथे. तो रेडिओवर बोलतो ना, मला फार आवडतो तो येणार आहे. येऊ द्या, पण मना जाऊ द्या. आता काय थालीपीठ करायचं याचं? प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. मी जिंकले ना की महिनाभर रोज तुम्हाला वाटी वाटी डाळीचं पीठ देईन. वर्णासाठी डाळही देईन. तुम्ही माझ्या वर्णावर बोट ठेवलं वहिनी. नाही, तशी ऑफर चांगली आहे. नाही, पण माझ्या बायकोनं बघितलं ना तर वाट लावल माझी. कशी बघेल? ती कुठे रेडिओ ऐकते? सतत तंगड्या पसरून टीव्ही समोर बसलेली असते ती. आज पुरतं तुमचं नाव प्रथमेश सहस्त्रबुद्धे. तुम्ही ना कॉन्फिडेंटली उत्तर द्या आणि माझ्या होला हो करा फक्त. असंच. टिंग टॉंग. हॅलो, आरजेची बी आला. आरजेची बी आला. वहिनी कुठे आहे आरजेची? मी कुठे आहे? मीच आहे त्यो. मीच आहे आरजे जिमी. हा जिमी, मग जरा माझ्यात काय कमी? यो कोण आहे पीठ माग्या? लावायचंय? असू द्या, तुम्हीच लावा. नमस्कार, मी आरजे जिमी. मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट आम्हाला असं बेस्ट कपल डिक्लेअर करून टाका. हो. कारण आमच्या इतका आदर्श कपल तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. काय सांगता? मलाही 5 मिनिटापूर्वी सापडलाय हा मुश्किलीने. 5 मिनिटापूर्वी म्हणजे आम्ही दोघं एकमेकांशिवाय 5 मिनिटही राहू शकत नाही हो. ब्रेकिंग न्यूज. अहो, तुम्हाला सांगतो, एवढी मुलांची परीक्षा घेतली आणि त्याच्यातून मला पसंत केलं वहिनीनं. यांच्या वहिनीनं, यांच्या भावाच्या बायकोनं मना पसंत केलाय. बसा, सुरू करायची कॉम्पिटिशन आपण. हा, रेडिओ FM 90.60 रेडिओ कात टाकली मी मध्ये आरजे जिमी तुमचं स्वागत करतो. आपल्याकडे आहे सहस्त्रबुद्धे फॅमिली, आदर्श जोडप यांची आता कॉम्पिटिशन आपण इथं भरवलेली आहे. तर बघूया. तर नमस्कार. लयच प्रेम आहे हो तुमच्या. तुम्हाला बघून मला माझीच बायको आठवली. शेजारी राहते काय? म्हणजे अशीच माझ्यासारखी कायम शेजारी बसून असते असं म्हणायचं होतं यांना. काय? एक हसीना तुमचा कार्यक्रम आठवड्यातून एकदाच असतो काय? जरा 2-3 दिवस ठेवा. काय बोलायले? कॉम्पिटिशन सुरू करायची ना, डिग्री बंद करायची. आता मी तुमची कॉम्पिटिशनला सुरुवात करतो. आता मॅडम तुम्ही इकडे या जरा. मी यांच्या हातात ही पाटी देतो. आरसा नाही, तो पाटी. याच्यावर तुम्ही तुमचा आवडता कलर लिहा. आता तुम्ही तुमच्या मिस्टरांचा आवडता रंग सांगायचा आहे. हे तर अगदी सोपं आहे. सोपं आहे ना? यांचा आवडता रंग आहे पर्पल. पण यांनी मळखाऊ लिहिले. त्याला लहानपणापासून आयशी बासाने ह्याच कलरचे कपडे दिलेत ना, मलखाऊ. मळखाऊ कुठचा? आयशी बासाचा. म्हणजे पर्पल हा मळखाऊ रंग आहे ना, मग ते सेम आहे मळखाऊ पर्पल, म्हणून ते मळखाऊ म्हणाले. पण त्यांना पर्पल रंगच आवडतो, हो की नाही? हो, मला पिवळा रंग आवडतो. ब्रेकिंग न्यूज, पिवळ्या रंगाला म्हणतात पर्पल. हा बरोबरच आहे, पिवलाच असतो पर्पल आवाजानंतर. लहानपणापासून पर्पल आवाज आला की समजायचं पिवला. मळखाऊ कुठला? बस.
प्रथमेशजी तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्या बायकोची जन्मतारीख सांगा. आता कसं सांगू ती सांगा त्याला कसं काय आहे इथं वय वाढलंय असं मला वाटतच नाही म्हणून मी हिची जन्मतारीख लक्षात ठेवलीच नाही. ही झाली फालतूगिरी. आता खरं कारण सांगा. 30 ऑगस्ट 30 ऑगस्ट. असं कुठल्या वर्षी? दरवर्षी. म्हणजे ते असं काय करता ह्यांचा ना लकी नंबर आहे 96 हा यांचा लकी नंबर आहे. 96 नाही 96 आणि मग 60 घरी. त्यामुळे ते 96 नाही तुम्ही लय सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला, कळलं आम्हाला. जाऊ द्या. हा याचे मार्क देऊन टाकतो मी तुम्हाला. हा याचा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा. तुमच्या दोघांमध्ये कधी भांडण तंटे झाले का बुवा? चे आमच्यात कधीच भांडण वगैरे होत नाही. झालं ना मला माहितीये. मी सांगतो ना या बाईने एकदा नलाचा कॉक सुरू ठेवला, सगळं बुलबुलीत, सगळं पाणी आमच्या घरात. आमच्या घरात? आमच्या म्हणजे आमच्यासाठी असं हे स्वतःला आदराने म्हणतात नाही का? हो मग काय समजली? तर मला सांगा तुमच्या पार्टनरला तुम्हाला कधी सॉरी म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही सॉरी म्हणणार? तुम्हाला आठवतंय का वहिनी? तुमची वहिनी माझी बायको तुला आठवतंय का? महिनाभरापूर्वी तुझं कुत्रं विकलं. अय्या हो ना, माझं कुत्र त्याला काय झालं होतं ना शेवटपर्यंत कळलंच नाही. म्हणजे चोर दिसला ना की बुंकाच्या ऐवजी शिंकायचं होते. त्याला काय झालेलं नाही, सारखा माझ्या पायाला हुंगायचा म्हणून मी माझ्या पायाला तपकीर चोलून ठेवली. ब्रेकिंग न्यूज. कुत्र्याला हुंगवली तपकी. हे तर कायच नाही अजून आहे. यांची मोरी तुंबली होती ना तेव्हा मोरी साफ करण्यासाठी बूच शोधत होते ना, ते बूच आमच्या घरात आहे. आमच्या शेजारच्या दाभाडेंच्या घरात आहे. तुम्ही इट्स ओके म्हणा हो, पण दाभाड्याच्या घरात बूच आहे, तुम्ही काऊन सॉरी म्हणताय? ते मला माहित होतं पण मी हिला सांगितलं नाही ना म्हणून सॉरी. इट्स ओके. आता वहिनी तुमची बारी, तुम्ही सांगा. मिस्टर दाभाडे जिन्याखाली मोलकर्णीला गजरा देतात हे मी मिसेस दाभाडेंना सांगितलं. तुझं कालीच करपाटलं ते त्याला तुम्ही सांगितलं ते. सॉरी. पण तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? दाभाडेने मोलकरीला गजरा दिला आहे, तुम्ही दाभाडे बाईला सांगितलं, यांना कशाला सॉरी म्हणताय? यांना पण आवडते ना मोलकरी नाही का? हो नाही धंद्याचं तू करते. ज्याला काय गरज होती दाभाडे बाईला त्या मोलकरणीचं सांगायला? आमचं चांगलं चालू होतं ना. माझ्या मोरीचं बूच लपवलं तेव्हा काय वाटलं नाही का तुला? ज्याला आता घरात राडे झाले तर निसतात काय कोण? कड्यात गेली कॉम्पिटिशन. मला नको 1000 रुपये. तुझ्यापेक्षा ती दाभाडे बाई चांगली. दाभाडे बाई आय लव्ह यू. वाटी पीठ आणायला सांगितलेलं तर बेसनची वाटी आय लव्ह यू त्याच्यात सगळं ऐकलंय मी या रेडिओवर. मॅचचा स्कोर ऐकायला रेडिओ लावला तर हे मिसमॅच चालू आहे. घरात एवढी सगळी सोन्यासारखी बायको. सोनिया नावाची पण बायको आहे. नाहीतर ना मी खून करीन तुझा. ब्रेकिंग न्यूज. अर्जेला देतो खुनाची धमकी. गप गप तोंड बंद ठेव तुझा. नाही आरजे जिमी. स्नेहल अरे कॉलेज नंतर आज भेटली डायरेक्ट. चल तू मी तुला चाय पाजते घरी. माझी स्पर्धा आम्ही हारले. डल्ला वहिनी वाटीभर चाय द्याल काय? चले घाल. डल्ला जाऊ दे
आता पण आणलंय? खूप छान खूप छान फारच छान व्हेरी नाईस फारच छान प्रियाताई मी बघितलं खूप तुमच्या हसण्याचा आवाज कंटिन्युअस येत होता खूप हसले. तुम्हाला कसं वाटलं मी खूप एन्जॉय केलं मी खूप एन्जॉय केलं मनापासून मोकळी हसले एकदम मस्त मस्त यांनी पिक्चर केला होता बनवा बनवी त्याच्यानंतर एक बनवा बनवी आम्हाला बघायला मिळाली आज खरंच, इकडे खूप छान. मला आज हे विधान करताना आनंद होतोय की सेलिब्रिटी पॅटर्न मधला हा आतापर्यंतचा सर्वोत्तम ऍक्ट होता. आता बघणार आहोत कष्टाचं फळ काय मिळणार आहे प्रियाताई हापूस दोघांनाही हापूस आणि डॉक्टर शर्मिलाला देणार आहे हापो. थँक्यू क्या बात आहे आणि यांनी एवढी लोक माती करतात त्यांनी पीठ खाल्लं तर मला असं वाटतंय की कोकणातला हापूस तर आहेच पण जरा कोकणला गोल्डन करून अजून जरा, कोकणचे हास्य सम्राट म्हणजेच प्रल्हाद कुर्तरकडला मिळालेला आहे हा गोल्डन हापूस. आणि आता मी विनंती करणार आहे आपल्या चारही कॅप्टन्सना की त्यांनी कृपया गुप्त मतदान करावं. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. तर मंडळी आजच्या भागामध्ये महाराष्ट्राची ही लाडकी भावंड या मंचावरती आलेली आहेत. या सगळ्यांना आज लगेच सोडणार नाही आहोत. उद्या सुद्धा हे आपल्या बरोबर असणार आहेत. तेव्हा भेटूयात उद्याच्या भागात यांच्याच बरोबर याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिंग्स शेजवान चटणी महाराष्ट्राचा ठेचा सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न को पावर्ड बाय सिस्का LED 10 वर डिओड्रंट अँड परफ्युम्स रेडमी नोट 7 प्रो ज्वेलरी पार्टनर पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड एज्युकेशन पार्टनर नवनीत एज्युकेशन स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी